सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गायलेली जी चौपदी आहे त्या चौपदीचा जो उर्वरित अंश आहे, आपण कालच्या ज्ञान सत्रामध्ये स्वामींनी गायलेल्या चौपदीच्या सुरुवातीच्या 2 ओळींचा अर्थ पाहिला। आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण त्या पुढील ओळींचा अर्थ पाहणार आहोत। कालचं ज्ञानसत्र जसं तुम्हाला आवडलं त्याचप्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आजचं हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे कार्तिक वद्य चतुर्थी, मंगळवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, योगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 23 नोव्हेंबर 2021। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, कंगना रनौत आणि इलॉन मस्क यांचं ब्रह्मचर्याविषयी जे वक्तव्य होतं त्यावर तुमचं म्हणणं काय आहे, तुम्हाला ते वक्तव्य कसं वाटलं, तर त्यांच्या वक्तव्यावर तुमचं मंतव्य काय आहे असा प्रश्न होता। तर बऱ्याच जणांनी त्यांचं मंतव्य व्यक्त केलेलं आहे कमेंट बॉक्समध्ये। कोणी कोणी मंतव्य व्यक्त केलं हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। कालच्या ज्ञानसत्रामध्ये आपण 2 ओळींचा अर्थ पाहिला। मूळस्थानी भिडू बांधो हो जोई, जेविना काळू कळाई, गुरुवचने वोडियेना बांधो, जेविना चंचळ होई। या ओळींचा अर्थ सांगत असताना मी असं बोललो होतो की जेविना काळू कळाई म्हणजे काळ जो आहे, जो यम आहे तो तुम्हाला आकळू शकणार नाही। जर तुम्ही मूळस्थानी भिडू बांधला तर, म्हणजेच ब्रह्मचर्याचं पालन केलं तर। मी तर म्हटलं की काळ तुम्हाला आकळू शकणार नाही, आणि मग ब्रह्मचारी जरी असला तर त्याला कधी ना कधी मरण येतच असते। मग मी बोललेलं हे खोटं होतं का? नाही, मी बोललो ते बरोबरच बोललो, खरंच बोललो। माझा म्हणण्याचा भावार्थ असा होता, काळ तुम्हाला आकळू शकणार नाही। 100 वर्षाचं आयुष्य आहे कलियुगामधील, आणि ह्यामध्ये जर मनुष्य जीवनामध्ये आल्यानंतर जे काही तुमचं खान पान आहार विहार आहे त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित चाललात, ब्रह्मचर्याचं पालन केलं, व्यवस्थित व्यायाम केला, व्यवस्थित आहार घेतला, नाहीतर रात्री 12 वाजता जेवायचं आणि 1 वाजता झोपायचं, असं निशाचारासारखे जर वागलो आपण तर कशी आपली तब्येत नीट राहणार? असं जर वागलो तर नक्कीच आपण लवकर मरणार, कारण की अनियमित खानपान जर असेल, अनियमित विहार आहार असेल आपला, तर लवकर मरण येणार हे निश्चितच आहे। कारण आपलं शरीर पण किती दिवस हे असं अनियमितता सहन करेल? तरी पण देवाने तयार केलेलं प्रोडक्ट आहे आपलं शरीर, म्हणून तुम्ही कसंही ठेवा 50-60 वर्ष तर पाहायचं काम नाही, आणि 50-60 वर्षामध्ये आपण खराब करतोयच या शरीराला। देवाचं उत्तम दर्जाचं जे प्रोडक्ट आहे मनुष्य देह, त्याला पण आपण खराब करतोय। तर असं झालं नाही पाहिजे। मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर जे मनुष्याचे नियम असतात जगण्याचे त्याप्रमाणे आपण जगलो पाहिजे। आणि मग आता काळू ना कळाई जे बोललेलं आहे मी, की काळू आकळत नाही, जे यम आहे तो आपल्याला आकळू शकत नाही, हे मग सत्य आहे की नाही? तर हे सत्य आहे। तुम्ही जर थोडंसं विचार केला, थोडंसं जर संशोधन केलं, तर जगाच्या पाठीवर जापान असा एक देश आहे जिथे 100 वर्षापर्यंत जगलेले मॅक्झिमम माणसं बाया आहेत। हे कशामुळं आहे बरं? जगाच्या पाठीवर फक्त जापान असा देश आहे जिथे जास्त वयोवृद्ध माणसं तुम्हाला सापडतात, 100 वर्षाचे माणसं सापडतात, 100 वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे असेही माणसं बाया सापडतात। हे कशामुळे? तर त्यांचं जे शालेय जीवनातील आयुष्य आहे ते अगदी योग्य प्रकारे एका विद्यार्थ्याप्रमाणे त्यांनी जगलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे।
त्या जापानमध्ये नियमच आहे, शाळेमध्ये कोणतेही वायपट प्रकार चालणार नाहीत. हे रिलेशनशिप वगैरे वगैरे कॉलेज शाळा यामध्ये बिलकुल चालणार नाही, असा तिथला कायदाच आहे. तिथलं जे सरकार आहे त्या सरकारला वाटते हे आजचे लेकरं म्हणजे उद्याचं जापान आहे आणि उद्याचं जापान एक शक्तिशाली राष्ट्र असलं पाहिजे. जर येणाऱ्या पिढ्या शक्तिशाली असतील वैचारिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या तर राष्ट्रही तसंच कणखरपणे उभं राहील. आणि म्हणून तिथल्या राजकारणी लोकांनी, जापानचे जे राजकारणी आहेत जे सत्तेवर होते, त्यांनी शिक्षण पद्धतीच तशी तयार केली की मुलांनी बिलकुल वायपट नादी लागायचं नाही रिलेशनशिप. नाहीतर मग आजकालचे कॉलेजचे पोरं पोरी काय धिंगाणे चालू आहेत सर्व तुम्ही पाहिलेलेच असतील. मुली म्हणतात कॉलेजला चालले आणि इकडे मुलांसोबत हिंडतात, मुलं म्हणतात ट्युशनला चालू इकडे मुलीला घेऊन फिरतात. सत्य परिस्थिती आहे. आणि असं उघडकीस जरी आलं कॉलेजमध्ये की असे हे दोघं फिरतात, यांचं रिलेशन आहे, तर भारतामध्ये काय फार त्याच्यावर मोठी कारवाई होत नाही. परंतु जापानमध्ये सरळ रेस्ट्रिकेट करतात. त्यांच्या टीसीवर असा एक रिमार्क येतो की त्याला पूर्ण जापानमध्ये कुठेच ॲडमिशन मिळत नाही, कोण्या शाळेमध्ये नाही, कोण्या कॉलेजमध्ये नाही, कोण्या युनिव्हर्सिटीमध्ये नाही. ज्या कोणत्या वयातील मुलगा असेल मुलगी असेल त्यांनी जर असे लफडे केले की त्यांना कुठेच ॲडमिशन मिळत नाही, जीवन बरबाद, त्यांचं करिअर खत्म द्यायचं. अशी शिक्षण पद्धती तिथे तयार केलेली आहेत, असे नियम तयार केलेले आहेत. उगच नाही 2-2 अणुबॉम्ब पडले जापानवर तरी पण आज कणखरपणे उभा आहे जापान. जापानमध्ये बघा तुम्ही कशा कशा कंपन्या आहेत, मित्सुबिशी सारख्या, होंडा सारख्या, सुझुकी सारख्या, सोनी सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आज जे जगातील मॅक्झिमम ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर कब्जा करून बसल्यात. भारतामध्ये तर 50% पर्यंत 55% जापानच्या कंपन्यांनी कब्जा केलेला आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर. कशामुळे करू शकले हे? त्यांनी चारित्र्य संपन्न समाज निर्माण केलाय. शाळेमधून, कॉलेजमधून, विद्यापीठांमधून चारित्र्य संपन्न विद्यार्थी तयार केलेत, म्हणजेच चारित्र्य संपन्न समाज तयार झाला त्यांच्याकडे. आणि म्हणून ते एवढे ध्येय वेडे असतात आणि एवढं जबरदस्त काम करतात की त्यांच्या कंपन्यांचे प्रोडक्ट जगामध्ये विश्वसनीय मानल्या जातात. अगर हम भारतीय स्कूलों के कानून की बात करें तो स्कूल में टाइम पर जाना, यूनिफॉर्म पहनकर जाना और होमवर्क पूरा करके जाना और कोई अन्य गलत काम न करना, सिर्फ यही सिखाया जाता है. लेकिन स्कूल के जो कानून जापान में बनाए गए हैं वो अपने आप में इतने महान और इतने अच्छे हैं कि जापान के स्कूल में पढ़ने के बाद एक बच्चे की जिंदगी बदल जाती है. ऐसा क्या होता है जापानी स्कूलों में, चलिए जानते हैं. क्यों है जापान सबसे आगे और क्यों है वहां के बच्चे इतने इंटेलिजेंट, चलिए जानते हैं. रिलेशनशिप के बारे में कानून. वैसे तो स्कूलों में जब रिलेशनशिप की बात आती है तो सभी जगह यह चीज पाबंदी के साथ ही की जाती है. लेकिन अगर भारतीय स्कूलों में एक लड़के या लड़की के रिलेशन के बारे में पता भी चल जाए तो कोई बड़ा इशू नहीं बनता. लेकिन जापान में यह रिलेशनशिप वाला लफड़ा बिल्कुल बैन है, क्योंकि वहां की सरकार बिल्कुल नहीं चाहती कि कोई लड़का या लड़की अपनी पढ़ाई करने की उम्र में कुछ फालतू के काम करे. इसलिए अगर वहां के स्कूल में ऐसा कुछ होता है तो लड़के और लड़की को किसी भी स्कूल में एडमिशन नहीं मिलेगा और उनके माँ बाप भी उनको घर से बाहर निकाल देंगे. लंच. अगर स्कूल के लंच की बात की जाए तो वैसे सभी बच्चे अपना लंच अपने घर से साथ लेकर जाते हैं, लेकिन जापान के स्कूल में एक ही जगह सभी बच्चों को एक ही जैसा खाना मिलता है और सभी बच्चों को वही खाना खाना पड़ता है और कोई भी बच्चा खाना खाते हुए बात भी नहीं कर सकता. अगर ऐसा किसी के साथ हो जाए या कोई बच्चा ऐसा बात करता पकड़ा जाए तो उसका खाना छीन लिया जाता है. साफ सफाई. वैसे तो सभी स्कूलों में साफ सफाई के लिए अलग से सफाई कर्मचारियों को रखा जाता है, लेकिन जापान में ऐसा बिल्कुल नहीं होता. वहां बच्चों और टीचर को ही स्कूल टाइम से 1 घंटा पहले आना पड़ता है और पूरे स्कूल की सफाई करनी पड़ती है. यहां तक कि बच्चे टॉयलेट्स को भी साफ करते हैं और पूरी साफ सफाई के बाद ही क्लास शुरू की जाती है. इससे बच्चे साफ सफाई के बारे में अच्छे से सीख जाते हैं. आत्मरक्षा. भारतीय स्कूलों में बच्चों को सिर्फ फिजिक्स, केमिस्ट्री और मैथमेटिक्स ही सिखाया जाता है, लेकिन जापान के स्कूलों में बच्चों को सेल्फ डिफेंस यानी आत्मरक्षा करनी भी सिखाई जाती है. जापानी स्कूलों में बच्चों को तलवारबाजी और मुक्केबाजी भी सिखाई जाती है ताकि वो अपनी रक्षा खुद कर सके. उनको फिजिकली और मेंटली बिल्कुल सही तरीके से तैयार किया जाता है. ग्रीटिंग्स या मिलना जुलना. ग्रीटिंग्स एक ऐसी चीज है जो हर स्कूल में सिखाई जाती है, लेकिन सभी स्कूलों में 3 चीज सिखाई जाती है, गुड मॉर्निंग, आफ्टरनून और गुड इवनिंग. लेकिन जापान में इन सबसे हटकर बच्चों को एक दूसरे के आगे झुककर ग्रीटिंग करना सिखाया जाता है. जब जापान में 2 लोग एक दूसरे को मिलते हैं तो वो एक दूसरे के सामने झुककर ग्रीटिंग करते हैं और यही उनका कल्चर सबको आकर्षित करता है. छुट्टियां.
जापान में हमारे स्कूलों की तरह हर दूसरे दिन किसी त्योहार की या गर्मियों और सर्दियों की छुट्टी नहीं होती। वहां पर पूरे साल के आखिर में 35 दिनों की छुट्टी होती है और बीच में कोई भी छुट्टी नहीं होती। और छुट्टियों में बच्चे कहीं घूमने नहीं जाते, बल्कि स्कूल के द्वारा दिए गए बड़े बड़े प्रोजेक्ट्स को पूरा करते हैं और अपने दिमाग का इस्तेमाल नई नई चीजें सीखने में करते हैं। और सिर्फ इन्हीं कानूनों की वजह से जापान के बच्चे बहुत ही ज्यादा इंटेलिजेंट होते हैं और इन्हीं इंटेलिजेंट बच्चों की वजह से जापान बहुत आगे है। आणि हेच भारतामध्ये होतं पहिलं, परंतु इंग्रज आले, इंग्रजांची मेकॉले शिक्षण पद्धती आली आणि चारित्र्यहीन शिक्षण पद्धतीमधून चारित्र्य संपन्न समाज कसा तयार होणार? अहो, ज्या शिक्षणामध्येच बलात्काऱ्यांना बादशहा म्हणून संबोधल्या जाते, औरंग्या असेल, अकबर असेल, शहाजहां असेल, हे शहाजहां वगैरे हे जेवढे मुसलमानांचे दरोडेखोर होते यांना बादशाह म्हणून संबोधल्या जाते। आणि मग असे जर दरोडेखोर माणसं आपल्याला इतिहासामध्ये शिकवल्या जातील तर आपले लेकरं काय करणार आहेत? लेकरांचं सोडून द्या, तुम्ही आम्ही पण शाळेमध्ये हेच शिकलोत। कारण भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस पहिला या भारताचा शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद होता, एक मुसलमान। मग त्यांनी त्याचे मुसलमानाचे जे दरोडेखोर होते भारतावर आक्रमण करण्यासाठी आलेले, मग खिलजी असेल, कासिम असेल, जे काही होऊन गेले आक्रांत आहे, ज्यांना त्यांनी हिरो बनवलं। आणि शिक्षण पद्धतीमध्ये चारित्र्य संपन्न समाज तयार होईल असं काही ठेवलंच नाही। एकतर इंग्रजांनी शिक्षण पद्धती तयार केली हिंदूंसाठी आणि वर आपल्या डोक्यावर भारत स्वतंत्र झाला आणि मुसलमानाचा माणूस बसवला, मौलाना बसवला। ते पण म्हणजे काय शिकलो आपण? त्यांनी जे शिकवलं मुसलमानांनी आणि ख्रिश्चनांनी, त्यांना जे योग्य वाटलं की या लोकांना आपल्याला हे शिकवायचं ते त्यांनी शिकवलं, आपण ते शिकलो। मग कसं काय चारित्र्य संपन्न समाज निर्माण होणार? नाही होणार। आणि हेच आपण जर आपल्या भारताचा जुना इतिहास पाहिला, पूर्ण भारतामध्ये गुरुकुळ चालू होते इंग्रज येण्याच्या अगोदर। हे मुसलमानांच्या धाडी येण्याच्या अगोदर मोठे मोठे विद्यापीठ, मोठे मोठे गुरुकुळ चालू होते, ज्यामध्ये संत साधू शिकवायचे सर्व लहान मुलांना। मोठ्या मोठ्या विद्यापीठांमध्ये मोठे मोठे साधू संतच शिकवायचे, प्राध्यापक तेच होते। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, मुसलमान येण्याच्या अगोदर, इंग्रज येण्याच्या अगोदर भारत कसा होता? सोने की चिडिया होता, होता की नाही? हे कशामुळे सोने की चिडिया भारत होता? कारण गुरुकुळांमध्ये नियम होता, 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहणं हे आवश्यकच होतं, सक्तीचं होतं। आणि जिथे ब्रह्मचार्याचं सामर्थ्य आहे आणि जिथे ब्रह्मचारी समाज असा तयार होतो, ते राष्ट्र सोने की चिडिया नाही होणार तर काय होणार? नक्कीच सोने की चिडिया होणार। आणि तुम्हाला जर तुमचं घर सोने की चिडिया बनवायचं असेल तर ब्रह्मचारी आपली येणारी पिढी तयार करा। मी असं म्हणत नाही आजीवन ब्रह्मचारी राहा, प्रत्येक मायबापांना टेन्शन येऊन जाईल, आमची वंशावळ कशी वाढेल, मी असं नाही म्हणत। 25वी पर्यंत ब्रह्मचारी राहा, मुलं असतील मुली असतील। मग बघा 25वी नंतर तुमचं घर कसं एकदम पॉवर बूस्ट दिल्यासारखं एकदम उन्नतीच्या शिखरावर मार्गक्रमण करेल आणि उन्नतीचं शिखर प्राप्त करेल काही वर्षातच। कारण हे सामर्थ्य आहे ब्रह्मचर्याचं। आणि लवकरात लवकर तुम्ही उन्नतीचं शिखर प्राप्त करून उत्तराई होणार तुमच्या प्रपंचामधून आणि लवकर तुम्ही संन्यासाकडे वाटचाल करणार। कारण ज्याच्याकडे ब्रह्मचर्याचं सामर्थ्य असते ते प्रपंचामध्ये जास्त रममाण होऊ शकत नाही, त्याला कधी कधी देव भेटावा असं वाटते। तर मला एवढंच सांगायचं, जेविना काळू कळाई, स्वामी म्हणतात चौपदीमध्ये, काळ तुम्हाला आकळू शकणार नाही, यम तुम्हाला मारू शकणार नाही। म्हणजेच काय तर 100 वर्षापर्यंत तुम्ही आयुष्य जगू शकणार जर ब्रह्मचारी असाल तर। ज्याप्रमाणे जापानमध्ये जास्त वयोवृद्ध माणसं दिसतात, 100चे तर भरपूर आहेत, 100च्या वर गेलेले पण भरपूर आहेत, तर त्यांची शिक्षण पद्धती तशी जबरदस्त आहे। त्यांना सहन होत नाही असे येणारी पिढी अशी बर्बाद होण्याच्या मागे लागली तर, बिलकुल जमत नाही तिकडे। आणि म्हणून जापानचं शिक्षण एवढं दर्जेदार आहे, तिथे शिकलेला विद्यार्थी वाया जाऊच शकत नाही। आणि आपल्या इकडे बघा, ग्रॅज्युएशन झालेले वेड्यासारखे फिरत आहेत, इंजिनियर झालेले वेड्यासारखे फिरत आहेत, ना कोणती नोकरी आहे, काही नाही, याचे पैसे काढतात, त्याचे पैसे काढतात, दारू पितात, व्यसन करतात, बर्बाद करून घेतलंय जीवन। मायबापाने कसं तरी BA MA शिकवलं, आता पोरगा घरी आला, नोकरी नाही लागली, शेतात काम कर बापू म्हटलं तर शेतात कामही करत नाही, मी ग्रॅज्युएशन झालेलो आहे, मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मला काम जमणार नाही। म्हणजे धोबी का कुत्ता घर का न घाटका असं काम होऊन गेलं। फार भयान परिस्थिती आहे सध्याला। पुढे चालून काय होईल ते देव जाणे। अजूनही आपल्याकडे वेळ आहे, चांगलं वातावरण ठेवा घरामध्ये, नाहीतर हल्लीचे मायबापच टीव्हीवर अश्लील गाणी लावून बसतात आणि छोटे छोटे लेकरं बघत बसतात। असे काही घरं आहेत, सर्वच आहेत असं नाही म्हणत मी, परंतु असे मी बरेच पाहिलेले आहेत की घरी ते चालूच आहे टीव्ही, ते गाणी त्याच्यावर चालू, पिक्चर चालू, सगळं चालू। कसं वातावरण चांगलं राहणार घरातील?
कसे लेकरं तुमचं ऐकतील, कसे तुमचे लेकरं इंद्रियाच्या आणि मनाच्या अधीन होणार नाहीत. ज्याप्रमाणे मोक्ष प्राप्त करणे फार कठीण आहे, तसंच संसार केल्यानंतर तो संसार यशस्वी करणे, मुलं बाळांना चांगले संस्कार लावून चांगलं घडवणे, हेही काही साधारण काम नाही. तुम्हाला त्यासाठी चांगलं वागावं लागते, तर मुलं चांगले वागतात. तर समोरच्या ओळीकडे आपण वळूया. स्वामी म्हणतात, गोरक्षु होसुनी बंधी स्थिर होई, जेणे तुम्ही जाया. गोरक्ष म्हणतो की तुम्ही बंधी स्थिर व्हा, म्हणजे जे तुम्ही ओढ्यान बंध बांधलेला आहे किंवा इंद्रिय मनावर बंधन बांधण्यासाठी तुम्ही जे काही तयारी केलेली आहे ते चांगल्या प्रकारे बांधा, किंवा जी ओढ कोपीन आहे ती व्यवस्थित पक्की बांधा. आणि हे बांधल्यानंतर मनाला एकदम स्थिर तुम्ही करू शकता. असे जर बंधनं बांधले मनाला, इंद्रियाला, तर तुम्ही स्थिर होऊ शकता. नाहीतर काय होईल, हे बंधनं जर नाही लावले तर हे जे मन आहे, हे जे इंद्रिय आहेत, हे एवढे चंचल आहेत. हे इकडे धाव घेतील, तिकडे धाव घेतील, विषयाकडे धाव घेतील, कोण्या दुसऱ्या विषयाकडेच धाव घेतील, एका जागी थांबणार नाहीत. आणि मग असं जर मन इंद्रिय तुमचे धावत राहतील तर जेणे तुम्ही जाया, म्हणजे अशा या इंद्रियांमागे, अशा या मनामागे, धावणाऱ्या मनामागे आणि धावणाऱ्या इंद्रियांमागे तुम्ही पण त्यांच्याच मागे धावणार, म्हणजे तुमचं मन स्थिर नाही होणार. सोपरी मारो बैरी आणू ना कोई. हे जे मी आता बोललो, जे इंद्रिय आहेत, जे मन आहे, हे कसे आहेत? सो म्हणजे ते जे मन इंद्रिय आहे ते बैरी आहेत आपले. बैरी म्हणजे वैरी, आपले शत्रू आहेत. सोपरी मारो बैरी. या बैऱ्याला, या वैऱ्याला, या शत्रूला आपल्याला मारायचं आहे. यांना आपल्याला चांगलं मारून यांच्यावर विजय प्राप्त करायचा आहे. हे आपल्या अधीन राहिले पाहिजे. यांना शिक्षा पण केलं पाहिजे आपण. आणि यांना मारून पिटून यांना एका जागी बसवावं लागणार आहे, तर हे शांत होतील. आणू ना कोई. काय म्हणतात स्वामी पुढे? आणू ना कोई म्हणजे दुसरं काही नाही. यांना पहिलं तुम्हाला स्वतःच्या अधीन करायचं आहे. स्वतःच्या आधिपत्याखाली मनाला आणि इंद्रियाला ठेवायचं आहे. तर ते इंद्रिय कोणते आहेत बरं? किती इंद्रिय आहेत? त्यांची संख्या काय आहे? ते समोर स्वामी सांगतात. पांचे पंचायन पांचे जन हो, पांचे पंचायन पांचे जन हो, धावंती आना आणि स्थानी, उन्मणी कारणे निज मुनी लीन, ते मारिले निज स्थानी, मूळ स्थानी भिडू बांधो हो जोई, जेविना काळू कळाई. काय म्हणतात स्वामी पुढे? पांचे पंचायन पांचे जन हो. हे जे पांचे पंचायन पांचे जन आहेत म्हणजे कोण? हे जे पाचाचे जोडगे आहेत. कोणते कोणते? श्रोत्र, चक्षु, स्पर्श, रसना, घ्राण. गीतेमध्ये आलेलं आहे, श्रोत्र चक्षु स्पर्शनंच रसनम घ्राणमेवच. त्यामध्ये 5 ज्ञान इंद्रिय सांगितलेली आहेत. तर कोणते कोणते? श्रोत्र म्हणजे कान, चक्षु म्हणजे नेत्र, स्पर्श म्हणजे काय? तर आपली त्वचा, रसना म्हणजे आपली जिव्हा, घ्राण म्हणजे नाक. हे झाले 5 ज्ञानेंद्रिय. आता 5चे जोडगे म्हटलो मी, म्हणजे 5चे जोडपे. तर जोडपे कसे होतील आता? हे तर दुसरे 5 लावावे लागतील आपल्याला. 5 ज्ञानेंद्रिय झाले तर 5 जोडपे तयार करायचे आपल्याला. तर 5 कर्मेंद्रिय कोणते आहेत ते पाहूया. पंचायन म्हणजे कोणते? आता पुढचे 5 कर्मेंद्रिय जे आहेत ते पाहूया. 5 कर्मेंद्रिय कोणते? हस्त, पाद, मुख, उपस्थ, गुदस्थ. हे 5 कर्मेंद्रिय आहेत. तर असे हे 5 आणि ते 5 याचे जोडगे तयार होतात. तर अशा या जोडग्यांना म्हणजे हे जे आपले इंद्रिय आहेत या सर्वांना आपल्याला काय करायचं आहे? धावंती आना आणि स्थानी. हे जे इंद्रिय आहेत आपले हे धाव घेतात इकडे तिकडे. ज्या इंद्रियांचा जो विषय आहे, कानाला चांगलं सुमधुर संगीत ऐकावंसं वाटते, जिव्हेला एकदम खमंग टमंग पदार्थ खावेसे वाटतात, नाकाला सुगंध घ्यावासा वाटतो, डोळ्याला सुंदर विलोभनीय दृश्य असे पाहावे वाटतात. तर हे असे जे ज्ञानेंद्रिय आहेत हे धाव घेतात. आपले डोळे म्हणतात मला आज सिनेमा पाहायचा, आपले कान म्हणतात नाही नाही मला आज चांगलं सुमधुर संगीत ऐकायचं आहे, त्वचा म्हणते मला फार सुंदर असा स्पर्श हवासा वाटतो,
रसना म्हणते मला आज पाणीपुरी खायची, किंवा जे काही कोणाला काय आवडत असेल. घ्राण म्हणजे नाक, नाक म्हणते मला चंदनाचा सुवास फार आवडतो. हे धावत आहेत इंद्रिय आपले बाहेर. कर्मेंद्रिय, या कर्मेंद्रियाला जे आवडते, हाताने एखादा आसुरी वृत्तीचा माणूस आहे, त्याला हाताने कोणाला तरी मारावंसं वाटते, त्याला पायाने कोणाला तरी लाता मारावशा वाटतात. आध्यात्मिक असेल तर तो म्हणतो हाताने कोणाची सेवा करावी, पायाने तीर्थयात्रा करावी. तर हे जे कर्मेंद्रिय आहेत, मुख आहे, तोंडाने कोणाला तरी शिव्या द्याव्या वाटतात, कोणाला आध्यात्मिक माणूस असेल तर त्याला भजन म्हणावंसं वाटते. उपस्थ आणि गुदस्थ यांचे पुन्हा विषय आहेतच. म्हणजे हे मन जे आहे ते या विषयाच्या दिशेला धावत राहते, हे इंद्रिय त्या विषयाच्या दिशेने धावत राहतात. तर हे जे विषय वासने मागे धावणारे मन इंद्रिय आहेत, हे 10 इंद्रिय जे सांगितले लिहून ठेवा. हे जे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय मी सांगितलेले आहेत, श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च, ह्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय सांगितलेले आहेत. कान, नाक, जीभ, त्वचा आणि डोळे, हे ज्ञानेंद्रिय झाले 5. आणि कर्मेंद्रिय म्हणजे हस्तपाद, मुख, उपस्थ आणि गुदस्थ, असे 5 कर्मेंद्रिय, हे लिहून ठेवा. तर हे कर्मेंद्रिय आणि हे ज्ञानेंद्रिय आपल्याला ओढून बाहेर नेतात. आपल्याला जरी वाटलं एका जागी बसावं, देवाचं स्मरण करावं, चिंतन करावं, तरी पण हे कर्मेंद्रिय आणि हे ज्ञानेंद्रिय आपल्याला ओढून नेतात कुणीकडे तरी. हे मन आपलं जे आहे, हे मनही ओढून नेते आपल्याला. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी इथे आपल्या सर्वांना उपदेश करत आहेत, सांगत आहेत की या सर्वांना पांचे पंचायन पांचे जन हो, धावंती आना आणि स्थानी. हे जे धावणारे आहेत हे सर्व धावतच आहेत. आणि या धावणाऱ्या 5 ज्ञानेंद्रियांना आणि 5 कर्मेंद्रियांना आपल्या स्वतःच्या ठिकाणी आणा, स्थिर करा. धावंती आना आणि स्थानी, स्वतःच्या ठिकाणी आणा, स्थिर करा. यांना धावू देऊ नका, पळू देऊ नका, नाहीतर तुम्हाला ते देवधर्म कधीही करू देणार नाहीत, तुम्हाला कधीही स्मरण करू देणार नाहीत, कधीही पारायण करू देणार नाहीत. आणि म्हणून हे आपल्या जवळ ठेवणे, स्थिर करणे या कर्मेंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना हे महत्वाचं आहे. पुढे स्वामी म्हणतात, उन्मनी कारणे निज मुनी लीन, ते मारिले निजस्थानी. जे मन आपलं चंचल असते ना, त्या मनाला आपण स्थिर केलं तर उन्मनी अवस्था झालेली आहे. म्हणजे हा जो जीव आहे, मनाच्या मागे धावत आहे की नाही, तर हा जो जीव आहे या मनाला एकदम स्थिर करतो आणि या मनाला त्याच्या चंचलतेपासून मुक्त करतो आणि स्थिर करतो. म्हणून याला उन्मनी म्हणतात. किंवा असं म्हणू शकतो की हा जो जीव आहे या मनाच्या अवस्थेच्या पलीकडे निघून गेलेला आहे. मनाची अवस्था कशी असते, क्षणात इथे आहे तर क्षणात कोणीकडे तरी जातो. तर ह्या पलीकडे हा जीव निघून गेलेला आहे, मनामध्ये आता अडकलेला नाही. मन याचं काहीच वाकडं करू शकत नाही. एवढा हा प्रगाढ पंडित झालेला आहे ईश्वरीय ध्यानामध्ये राहून, की मनही त्याला काही करू शकत नाही. मनाच्या पलीकडची अवस्था आहे उन्मनी अवस्था. म्हणजे निज मुनी लीन, हे जे मुनी आहेत, उन्मनी अवस्था प्राप्त केलेले जे मुनी लोक आहेत, जे संन्यासी आहेत, ते कसे झालेले आहेत, निज मुनी लीन झालेले आहेत. निज म्हणजे स्वतःच्या ठिकाणी, ते मुनी म्हणजे संन्यासी, लीन झालेत स्वतःच्या ठिकाणी. म्हणजे आता यांचं मन बाहेर धावत नाही, आता स्थिर झालेले आहेत हे मुनी आणि ईश्वराचं चिंतन मनन करत आहेत. ते मारिले निजस्थानी. समोर स्वामी म्हणतात की या मुनी लोकांनी काय केलं, हे जे मन इंद्रिय आहेत जे धाव घेतात बाहेर, यांना निजस्थानी मारलं. म्हणजे उल्लेख उत्पन्न झाला की लगेच त्याला तिथं ठेसून काढलेला आहे. उल्लेख तिथेच संपवला त्या इंद्रियाचा, त्या मनाचा. असे ते स्वतःच्या ठिकाणीच त्यांचे उल्लेख संपून टाकलेले आहेत, मारून टाकलेला आहे. आता त्यांची वासना उपरत नाही, कधीही वासना धावत नाही, मन धावत नाही, इंद्रिय धावत नाहीत कुणीकडे. असे ते मुनिजन झालेले आहेत. आता त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या इंद्रियांना धाव घेण्याची आवश्यकता राहिलेली नाही. अशा प्रकारे या मुनी लोकांनी त्या इंद्रियांवर, त्या मनावर विजय प्राप्त केलेला आहे. त्यांचे उल्लेख झाले की तिथेच ठेचून काढतात आणि नंतर तर उल्लेखही होणं बंद होऊन जातात. असं स्वामी इथे त्या मुनिजनाविषयी सांगत आहेत. हे जे स्वामी सांगत आहेत ते काय फक्त संन्याशांच्याच कामाचं आहे का, तर नाही, हे सर्वांच्याच कामाचं आहे. तुम्ही जर स्वामींच्या या सांगण्याचं पालन केलं तर तुमचं जीवन नक्कीच सुखमय, शांतिमय, आनंदित असं जीवन होईल तुमचं. कारण या आत्म्याला शांती कशी प्राप्त होईल, त्यासाठी काय करावं लागेल, हेच तर स्वामी सांगत आहेत इथे. तुम्ही जर इंद्रियांच्या मागे आणि त्या मनाच्या मागे धावतच राहाल तर मग वॉन्ट्स आर अनलिमिटेड. इंद्रिय म्हणतील मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे.
माणसाची लालसा वाढतच जाणार. वॉन्ट्स आर अनलिमिटेड. मला हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, कधी संपणार नाही. अनलिमिटेड आहे, अमर्याद आहे. पाहिजे म्हणणं हे अमर्याद आहे. आज मुकेश अंबानी पण खुश नाही. नवीन नवीन कंपन्या त्याला स्थापन करण्याची इच्छा आहे. त्याला असं वाटते माझं साम्राज्य अजून वाढलं पाहिजे. काय दिसते आपल्याला यावरून? वॉन्ट्स आर अनलिमिटेड. यासाठी तुम्हाला तुमच्या सक्सेसची एक परिभाषा तयार करावी लागणार आहे. तुमच्या सक्सेसची तुम्हाला एक व्याख्या तयार करावी लागणार आहे. हे एक माझं टार्गेट आहे. एवढ्यावर गेल्यानंतर मला थांबायचं आहे. माझ्या परिवारापुरतं एवढं पुरेसं आहे. मुलांवर चांगले संस्कार केलेले आहेत, यांना एवढं कधी कमी पडणार नाही. आणि करोडो रुपये जरी कमवले, मुलांवर चांगले संस्कार केले नाही तर अरबो रुपयेही तुम्हाला पुरणार नाहीत. आणि म्हणून मुलांवर चांगले संस्कार केले, पर्याप्त त्यांच्या पोटापाण्यापुरतं तयार केलं, डोक्यावर छत आहे, बस झालं. एवढं केल्यानंतर अध्यात्माकडे वळणे ही आपली संस्कृती सांगते. कारण जे 4 आश्रम सांगितलेले आहेत, 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी आश्रम आहे, 25च्या पुढे 50 पर्यंत गृहस्थ धर्म आहे, गृहस्थ आश्रम आहे. लग्न करा, मुलं बाळ करा, काय करायचं ते करा. परंतु त्यानंतर वानप्रस्थ आश्रम आहे. वनाकडे प्रस्थान करायचं. 50 संपले, घरी राहायचं तुमचं काही कारण नाही, काही काम नाही तुम्हाला घरी थांबण्याचं. मुलं बाळांकडे ते सगळं सुपूर्द करा आणि तुम्ही वनाकडे निघा, देवाचं स्मरण करा. घरी राहण्याचा अधिकार संपला तुमचा. आपल्या संस्कृती अनुसार मी सांगतोय, जे भारतीय संस्कृती आहे. आणि आपल्या महानुभाव पंथामध्ये जर पाहायला गेलं तर जास्तीत जास्त 56 पर्यंत घरी राहा असं सांगतात. बरोबर की नाही? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्याला जास्तीचे 6 वर्ष दिले, तरी पण आपल्याला घर सुटत नाही. देवाने आपल्यावर एवढी कृपा केली की ठीक आहे बाबा, 50 पर्यंत जरी नाही संपलं तुझं घरचं काम तर एक 6 वर्ष जास्तीचे घेऊन टाक, तरी आपल्याला सुटत नाही घर. वानप्रस्थ म्हणजे जंगलात जा, ईश्वराचं स्मरण करा. 50 ते 75 वानप्रस्थ आणि 75च्या समोर यती म्हणजे सरळ यती होणे, संन्यासी होणे असा अर्थ आहे. आता तर 75 पर्यंत कोणी संन्यास घेण्यासाठी उरतच नाही. 75 पर्यंत लोक मरूनच चाललेले आहेत. आता कोणाला हार्ट अटॅक आहे, कोणाला बीपी आहे, कोणाला शुगर आहे, कोणी कशाने जातो, कोणी कशाने जातो. आणि अशामध्ये कोरोनासारख्या बिमाऱ्या आल्या तर मग काही पाहायचं कामच नाही. आणि म्हणून स्वामींनी सांगितलं 56च्या अगोदर अनुसरा, परंतु आपल्याला ते होत नाही. तर असो, आपण प्रयत्न केला पाहिजे सर्वांनी. स्वामींनी सांगितलं त्याप्रमाणे. स्वामी हे कशामुळे सांगत आहेत? हे गीत गाण्याचं काय कारण होतं स्वामींना? तुमचं जीवन सुखी करायचं होतं स्वामींना. सुखी जीवनाची गुरुकिल्ली काय आहे हे स्वामींनी इथे सांगितलं. इंद्रियाच्या मागे नका धावू, मनाच्या मागे नका धावू. धावत राहाल तर मुकेश अंबानी सारखा माणूसही आता पण धावतच आहे. त्यांचीही धाव संपली नाही तर आपली कुठे धाव संपणार आहे? म्हणून आपल्या सक्सेसची एक परिभाषा करा, एक व्याख्या करा, एक लिमिटेशन ठेवा. आणि एवढं झालं की संपलं. माझं टार्गेट होतं एवढं, मुलाबाळांकडे सुपूर्द करा आणि देवाच्या पदरात पडा. मनुष्य जीवनाचं साध्य म्हणजेच संन्यास आहे, दुसरं काही एक नाही. आजच्या ज्ञानसत्रातील जे काही मी अर्थ सांगितला, जे काही मी माहिती ज्ञान तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्हाला नक्कीच आवडलं असेल अशी अपेक्षा आहे. आजच्या ज्ञानसत्रामध्ये आपण स्वामींनी गायलेल्या चौपदीतील 4 ओळींचा अर्थ पाहिलेला आहे. समोर 4 ते 5 ओळी राहिलेल्या आहेत, 4च ओळी राहिलेल्या आहेत चौपदीतल्या. तर त्या 4 ओळींचा अर्थ आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. आज आपला वेळ संपलेला आहे आणि म्हणून आपण इथेच थांबूया. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, जापान सारखा देश, ज्या देशावर 1945 साली ऑगस्ट महिन्यामध्ये 2 अणुबॉम्ब अमेरिकेने टाकले, तरी पण ते राष्ट्र आज कणखरपणे उभं आहे. भारतापेक्षा कितीतरी मोठी अर्थव्यवस्था आहे त्यांची. देश छोटा आहे परंतु इकॉनॉमी फार मोठी आहे. हे कसं काय होऊ शकलं? ह्यामागे त्यांचं काय राज आहे? हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या सर्वांची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, कंगना रनौत आणि इलॉन मस्क यांचं ब्रह्मचर्याविषयी जे वक्तव्य होतं यावर तुमचं म्हणणं काय? तर बऱ्याच आपल्या दर्शकांनी त्यांचं मंतव्य व्यक्त केलं की ह्या दोघांनी पण जे काही सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे, बरोबर आहे. त्यांना जे आवडलं तेही बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये तसं उत्तर दिलेलं आहे. तर ज्यांनी ज्यांनी कमेंट केलेली आहे त्यांचे आता आपण नावं पाहूया. मोनिकाताई शिंदे, तारामावशी पटाईत, निर्मलाताई फिरके, लताताई चिपडे, नीलाताई घाणेकर, राजश्रीताई वर्डेकर, मेधाताई देशपांडे, सुरेशजी केके, देवानंदजी काकडे, माधुरीताई भोपळे, वर्षाताई पाखरे, अंकुशकरजी,
आरतीताई कदम, कमलताई टोणपे, संध्याताई सुरेश, सुनीताताई वारे, सुरेशजी केके, मंगलाताई मेटे, मुकेशजी भुयार, प्रकाशजी भडाळे, मनीषजी शिंदे, योजनाताई भरते, डॉक्टर सतीशजी उर्हे, संतोषजी रासकर, पद्माकरजी लहाने, राजश्रीताई लहाने, भूपाळजी साळवे या सर्व वाचनिकांनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि अगदी व्यवस्थित आणि अचूकपणे उत्तर दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. आणि अजून जर तुम्ही हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर लवकरात लवकर लाईक करा आणि तुमच्याकडे जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत, फेसबुक पेज आहेत महानुभावपंथी, तिथे हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आणि नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे भविष्यामध्ये असे ज्ञानवर्धक व्हिडिओ मी जे काही अपलोड करणार आहे या चॅनलवर ते सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत न चुकता पोहोचत राहतील. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या गायलेल्या चौपदीचा अर्थ जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.